मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धनपेती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर खरी मात ही दिन दुबळ्या देई साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. पुरे उगाच छातीत दुखण्याचं नाटक करू नका. मी सांगते दादाला दुसरीकडे सोय बघणं. कुसुम गृहोद्योगाच्या मालकीण आहात तुम्ही, त्यामुळे तुमचा खूप आदर वाटतो मला. शेकडो बायकांना रोजगार मिळवून दिलात तुम्ही. स्वतःसाठी सगळेच जगतात हो बाईसाहेब, पण तुम्ही गोरगरिबांसाठी जगताय. नाश्त्याला ना तुमच्या आवडीची थालीपीठं केलीत, ती नक्की खायची आहेत. हा रागिणी, माझं कौतुक पुरे मालकीणबाई. काही जगा वेगळं करत नाही हो मी. आणि गौरी ते चला, शाळेत जायचंय की नाही आपल्याला? मी स्कूल बॅग भरून ठेवली, अजून नाश्ता करायचा आहे आणि आपल्याला नवीन फ्रॉक सुद्धा आणायचे की नाही. चला चला. आई, उद्या शाळेत टीचर डे आहे ना, म्हणून घ्यायचा फ्रॉक. मी जाऊ का छोटी आई बरोबर? पुरे झालं बरं. चला उठा आता. काय बोलताय तुम्ही? चला बरं, या 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 लवकर या इकडे या. असं काय करताय? अजून नाश्ता करायचा आहे, दूध प्यायचं आहे, हो की नाही? मोठे झाल्यानंतर तुम्हालाच गृहोद्योगाचं काम सांभाळायचं की नाही? मग ताकद यायला पाहिजे की नाही? चला चला, हा चला दूध प्यायला जाऊयात आपण, लवकर चला. काय बोलली छोटी आई? गौरीला कोणी शिकवलं हिला छोटी आई म्हणाला? कोण शिकवणार? रागिणीच तर 24 तास असते तिच्या सोबत. आणि तुम्हाला माहितीये, आपल्या गौरीचं खूप कौतुक आहे रागिणीला. आणि आपली गौरी, तिला सुद्धा रागिणीचा खूप लळा आहे. आणि ती छोटी आई म्हणाली तर बिघडलं कुठे? खरं तर गौरीने अजाणतेपणाने माझ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. छोटी आई. नको त्या गोष्टींचा विचार करू नको उगीच खुळ्यागत. पण मला चालेल. मी रागवलं तर वाईट वाटून घ्यायचं नाही. तुम्ही रागवा, ओरडा, का वाटेल ते करा, पण गौरीचं पटलंय मला अजिबात पटलेलं नाही. कसा मूर्खासारखा विचार करतेस तू? मी गौरीला सुद्धा सांगणार आहे, उगाचच कोणाला आई म्हणायचं नाही म्हणून. इतकं प्रेम करता माझ्यावर?
काय विचारणं झालं. खूप खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. तू असं काय बोलतेस ना त्याचा मला खूप त्रास होतो. कारण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात मी दुसऱ्या कोणाचा विचारच करू शकत नाही. खरंच तू 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 मला मला सोडून जाऊ शकतच नाही. घट्ट धरून ठेवून छाती तुला तुला सोडणारच नाही. तुला कुठे जाताच येणार नाहीये. तू कुठे गेलीस ना तर वेळ होईल. खरंच वेळा होईल. सगळं शून्य निरर्थक होईल. सगळं सगळं शून्य निरर्थक होईल. अगं खूप 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 बघायचंय तुला. आता तू इतक्या अथक परिश्रम घेतलेस ना म्हणून म्हणून ही तुझी अशी अवस्था झालेली आहे. सगळे गहाण पडलेली जमीन सोडवलीस, बंगला बांधलास. मग हे सगळं सगळं उपभोगायचं कोणी? तू कधी उपभोगणार हे? नुसते नुसते नावाचेच रावसाहेब सरदेशमुख. जमीनदारांनी कसं मनाने सुद्धा मजबूत असायला हवं. मला ऐक, मला मला सुखाने जाऊन द्या. हे बघा, तुम्ही असे हळवे झालात ना की काळजात गलबलतो माझ्या. मी काय म्हणते, ती रागिणी आहे ना. विषय बंद. हा विषय बंद. ऐकावं लागेल माझं. अहो रागिणी किती सुशील आहे, किती प्रेमाने करते आपल्या सगळ्यांचं, आणि किती सेवा करते आपल्या सगळ्यांची. आपली गौरी तर तिला तिला छोटी आई म्हणते. शालीन आहे, सुंदर आहे, घरंदाज स्त्रीची सगळी लक्षणं आहेत तिच्यात. मला वचन द्या. मी जातो, मला काम पडली. नाही, सत्याकडे पाठ फिरवू नका. ऐका ना माझं. अहो मी जिवंत असताना तुम्ही दुसरं लग्न करा असं नाही म्हणते मी. पण आपली गौरी लहान आहे. तिला आज न उद्या आईची गरज पडणारच. आणि घरात संसारात बाई माणूस लागतं. माझ्या गौरीचा चांगला सांभाळ करेल ती. मी दुसरं काही मागणार नाही तुमच्याकडे. तुम्ही मला भरभरून दिलं, सगळं दिलं. अगदी तृप्त आहे मी. पण माझ्या गौरीसाठी जीव घुटमळेल. राखणीशी लग्न करा. मला वचन द्या. माझी शपथ आहे तुम्हाला. वचन द्या मला.
बघताय? आज बायकोचा चेहरा बघा असं वाटतोय का? गोबी, तर किती घाम आलाय तुम्हाला? चेहरा कसा दिसतोय माहिती? अगदी एखाद्या लहान मुलासारखा, कोपऱ्यात रुसून बसलेल्या जिद्दी हट्टी मुलासारखा. किती घाम आलाय तुम्हाला? त्रास होतोय का? सांगा ना मला. चहा बरोबर काहीतरी खायला आणू का? गोळ्यांनी ऍसिडिटी वाढतेय का? काय बघताय तुम्ही असे? काय शोधताय माझ्या डोळ्यात? मी आहे तशीच आहे हो, पण तुमची आणि इतरांची बघण्याची दृष्टी बदल. आणि तसंही शेवटी जे मनात असेल तेच दिसतं ना. हो, काही होतंय का? सांगा ना मला. मला एकटं राहू दे. तुझा इतका राग? तुच्छ तुझ्या प्रश्नांची उत्तर. मला तरी माझ्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाही. गुंत झाल्या डोक्यात गुंता. लोक शोधायला जावं तर गुंत अधिकच वाढत जातो. निसर्गाचं भर असतं. अगदी सोपे सरळ नियम असतात. आंबा आंब्यासारखा असतो. आंब्याला आंब्याचीच पानं, आंब्याचंच फळ. कारली कारल्यासारखी, निवडून काटेरी. निसर्गाने सांगितलं तसंच वाढणार. आंब्याला काही जांभळं लागत नाही आणि कारली कधी गोड होत नाहीत. सृष्टीचे नियम निसर्ग बरा पाळतो, व्यवस्थित पाळतो. पण निसर्गानेच निर्माण केलेली माणसं हे नियम का तोडतात? माणूस माणसासारखा का वागत नाही? तो आहे तसा का दिसत नाही आणि दिसतो तसा का वागत नाही? नियम कुणीच बदलत नाही. बदलते ती परिस्थिती, आणि परिस्थिती अनुरूप बदलतात रंग. पानगळती होतेच, पण पावसाळ्यात मोहर येत नाही. तो योग्य वेळीच येतो. आणि माणसं सुद्धा अनुकूल परिस्थितीतच बहरतात. बोलण्यात तुझा कोणीही हात धरणार नाही, पण आपलं बोलणं आणि वागणं याच्यामध्ये फार विसंगती असायला नको. आपण कोण होतो, कुठे आलो, का कुठल्या परिस्थितीत आलो, याचा सुद्धा विचार करावा माणसाने. तुमच्या प्रश्नांचा रोख न समजण्या इतकी मूर्ख नाहीये मी. मला माझी जागा दाखवता राहते, पण मी माझी जागा माझ्या मेहनतीने कष्ट करून तुमच्या बायकोची सेवा करून मिळवली. मला फुकट काहीच मिळालेलं नाही. वचनबद्ध गौरी. कुसुमची आजारपणात मी जी सेवा केली ना, ती इतर कुठलीही स्त्री करू शकणार नाही. पण म्हणून मी तशीच राहणार नाही. मला माझी ओळख तर हवीच. मला माझे अधिकारही हवे. त्यासाठी मी माझ्या जीवाचं रान केलं. भीक मागत नाहीये मी रावसाहेब.
हक्क आहे तो माझा आणि हक्कासाठी मी लढणार. 96 कोळी मराठ्यांनी माझ्या बापजाद्यांनी रणांगणावर मर्दुंगी गाजवली. मी काही हक्क राखला नाहीये राव. मी समझोता करणार नाही. माझ्या सुखात माझ्या अधिकारात वाटेकरी मला मान्य नाही. काय झालं विशंभरराव? अस्वस्थ दिसताय. काही नाही रे, अपमान, केवळ अपमान. तुमच्या रावसाहेबांनी आतापर्यंत मला केवळ अपमानच दिलाय आणि मी त्यांना दिली दुसरी बायको, त्यांचा मोडकळीस आलेला संसार सांभाळणारी. आणि आज तुमचे ते रावसाहेब मला काय म्हणाले माहितीये? काय? विश्वंभर, तुम्ही ते आमच्या घराच्या मागच्या गेस्ट हाऊस मध्ये राहायचं आणि बाहेरच्या बाहेर निघायचं. काय म्हणजे मी घराच्या मागच्या भागात बांधलेला कुत्रा? हीच माझी लायकी नाही रे शंकर्या. याचा सूड मी एक दिवस घेणार बघ. असा सूड घेणार एक दिवस. याच रावसाहेबाला त्याच्या बंगल्याच्या मागच्या दारातून बाहेर नाही काढला ना लाथ मारून, तर नावाचा विश्वंभर पवार नाही मी. माझा अपमान करतो काय? अहो पतंगराव, चेष्टा कसली करताय? एकदा सांगून कळायला हवं. बँकेत जा आणि चेक भरा. आता विचार कसला करताय? आणि एक काम करा, ते अब्दुल्ला म्हणावं की 2 ट्रक वाढव. कुठल्याही परिस्थितीत अमरावती, अकोला, नागपूर इथे ट्रक गेलेच पाहिजेत. आणि अब्दुल नसेल तर नवनाथला सांगा. प्रश्न विचारू नका, कामाला लागा. चला चला. निघालात का कामावर? जरा वेळ इथे थांबलो तर तुला काही त्रास होणार आहे का? अहो कधी राहत नाही तितका वेळ, म्हणून विचारलं. अगं मला कळतं कामावर जायला हवं, कामं करायला हवीत, पण हा मेंदू चालायला हवा ना. अहो काय झालंय? आणि घरात चिडचिड करण्यापेक्षा तुम्ही कामावर जा. माझ्यावर रागवलात का बाबा? त्याचा काही फायदा होणार आहे का आता? नाही, तुमच्या वागण्यात इतका फरक का आलाय मला सांगा तरी. आता वेळ निघून गेल्यानंतर विचार करण्यात अर्थ नसतो रे बाबा. आता बघ ना, इतका वेळ झालाय, तू कामावर गेलायस, गौरी कामावर गेलीये, आपण सगळे अस्वस्थ आहोत म्हणून इथे थांबलो. कारण ज्या ठिकाणी आपण निर्धास्तपणे कामाला जातो त्या ठिकाणी आता हजारो प्रश्न उभे राहणार आहेत. त्याचं टेन्शन आलंय आपल्याला, म्हणून आपण घरी घुटपळतो आहोत. अरे जगाला प्रश्न विचारण्यापेक्षा आपण स्वतःला प्रश्न का नाही विचारत? अहो पण किती स्वतःला त्रास करून घेताय? आणि जे घडलं त्याच्यात भैरव जबाबदार आहे का? भैरव जबाबदार नाही असं तुला म्हणायचंय का? तसं नाही हो, पण थोडा मोठ्याने चुका केल्या ना तर कोणी विचारत नाही, कोणाची हिंमत नसते. पण नोकर माणसाने चूक केली ना तर हजारो प्रश्न विचारले जातात. आणि त्यांच्या एका प्रश्नामुळे आपल्या प्रामाणिकपणाला, आपल्या तत्वाला गालबोट लागत असेल ना, तर इतक्या वर्षाच्या सेवेवर बोळा फिरवल्यासारखा होतो.
मला जगाची पर्वा नाहीये ग, पण स्वतःच्या मनाला ते पटायला हवंय. आता बघ ना, 24 तास होत आले, अजून ते मला पटत नाहीये. मलाच आता अपराधी वाटायला लागलाय बाबा. अरे वाटायलाच हवं रे. अरे ज्या घरचं आपण मीठ खातो तिथं असं वागायचं नसतं रे. नोकराला स्वतःच्या कुवतीचं भान असायला हवं. वचनबद्ध गौरी नोकराला स्वतःच्या कुवतीचं भान असायला हवं. मान्य आहे तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. रावसाहेबांनी तुमच्या लग्नाला परवानगी दिली आहे, तुमचं लग्नही होईल. पण रागिनी वहिनीने तुम्हाला प्रश्न विचारला की हे सगळं करत असताना तुमच्या मनात रावसाहेबांच्या प्रॉपर्टीवर डोळा होता का? लोक म्हणतील ना की मुलीने डाव साधला, स्वतःच्या मुलाला पुढं केलं आणि रावसाहेबांच्या मुलीशी लग्न करून दिलं. मुलीनं रावसाहेबांच्या मुलीला सून करून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या गटात घातली. लोक असंही म्हणतील की मुलीनं प्रामाणिकपणाचा आ मांडला, निष्ठतेचं सोन घेतलं आणि सगळी प्रॉपर्टी गटात घातली. काय उत्तर आहे तुझ्याकडे, सांग ना. अरे मान्य, तू बेईमान नाहीस, अगदी 100% नाहीयेस रे, पण आपण अगदी त्याच्या विरुद्ध वागतोय. मुलींना स्वतःच्या मुलाला प्रोत्साहन दिलं आणि रावसाहेबांची मुलगी गटवली. धाकट्या मालकीनबाई थैथयाट करतील, 4 चौघात तुझा अपमान करतील आणि तो मुकाटपणे तुला सहन करावा लागेल. कारण आपण वचनबद्ध आहोत रावसाहेबांशी. मोठ्या विश्वासानं रावसाहेबांनी गौरीची, एका आईविना हळव्या हुशार मुलीची जबाबदारी टाकली आपल्यावर. आणि आपल्याला एका अफाट धर्म संकटात वचनबद्ध करून घेतल्याची जाणीव आहे का तुम्हाला? कसे आहे बाबा? तुला काही बातमी कळली का? रागिणी, मी जर खाण्याचं ठरवलं ना तर सगळी पाळमुळं उखडून काढेन मी. मी जर जोरात बोलायचं ठरवलं ना तर कानठळ्या बसतील तुझ्या. हा माझा मुलगा आहे. काय ना मॅडम, हे बघा, आधी सोडा त्याला आणि नीट बोला. ड्रग्स घेताना पकडले मी याला.